पवननगर परिसरातील विद्युत समस्यांबाबत रिपब्लिकन सेनेचे विद्युत महामंडळाला निवेदन। 8 दिवसात समस्या सोडवण्याचे कार्यकारी अभियंत्यांचे आश्वासन। हैदराबाद रोड विडी घरकुल मधील काही परिसरातील व पवननगर येथील नागरिकांना अपुऱ्या व धोकादायक विद्युत पुरवठ्यामुळे अनेक समस्यांना सामोरं जावे लागते। काही भागातील रहिवाशांना घरगुती वीज कनेक्शन घेण्यासाठी खूप लांबून तसेच इतरांच्या घरावरून वायर ओढावी लागत असल्याने नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झालाय। या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन सेना सोलापूरच्या वतीने विद्युत महामंडळाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे। या भागात विजेचे खांब उपलब्ध असले तरी इथं केवळ स्ट्रीट लाईटसाठी वायरिंग करण्यात आली असून घरगुती वीज पुरवठ्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नाहीयेत। त्यामुळे संबंधित खांबांवर घरगुती कनेक्शनसाठी स्वतंत्र विद्युत तारा टाकण्यात याव्यात तसेच आवश्यकता भासल्यास नवीन डीपी बसवण्यात यावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे। या मागण्यांसंदर्भात सोलापुरातील जुने कंपाऊंड येथील विद्युत महामंडळ कार्यालयात कार्यकारी अभियंता आशिष मेहता यांनी रिपब्लिकन सेना सोलापूरच्या वतीने निवेदन देण्यात आले। नागरिकांच्या समस्या तात्काळ मार्गी लावाव्यात अन्यथा रिपब्लिकन सेना सोलापूरच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। रिपब्लिकन सेनेचे सोलापूर लोकसभा जिल्हाध्यक्ष अमित कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले। यावेळी कार्यकारी अभियंता आशिष मेहता यांनी तात्काळ सर्वांसमक्ष संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून तातडीच्या सूचना देत 8 दिवसांच्या आत परिसरातील विद्युत समस्या दूर करून नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले। यावेळी शहर अध्यक्ष शरणू हजारे, सोलापूर लोकसभा युवक जिल्हाध्यक्ष विश्वजित सरवदे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष महबूब भाई शेख, मीडिया प्रमुख सद्दाम भाई पठाण, जिल्हा संघटक दाऊद मुलानी, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष वाहिद मुस्तफा, नबीलाल खरादी, इमाम शेख, मतीन सातखेड, गौ शेख आदी उपस्थित होते।